इसवी सन पूर्व 563च्या सुमारास लुंबिनी या पवित्र स्थळी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. हे बालक पुढे संपूर्ण जगाला करुणा, शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणार होते. ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध. त्यांचे वडील सुद्धोदना हे कपिलवस्तूचे राजा होते आणि माता क्वीन माया अत्यंत पवित्र व सद्गुणी होत्या. बुद्धांच्या जन्माआधी महाराणी मायादेवींना एक अद्भुत स्वप्न पडले. त्यांनी पाहिले की आकाशातून एक शुभ्र 6 दातांचा हत्ती त्यांच्या गर्भात प्रवेश करतो आहे. राजदरबारातील विद्वान ब्राह्मण आणि ऋषींनी त्या स्वप्नाचा अर्थ लावला. या राणीच्या पोटी जन्माला येणारे बालक महान पुरुष होईल. लुंबिनीच्या सुंदर उद्यानात सालवृक्षाच्या फांदीला धरून मायादेवींनी त्या दिव्य बालकाला जन्म दिला. असे सांगितले जाते की जन्मतःच त्या बालकाने 7 पावले चालत प्रत्येक पावलाखाली कमळ फुलले आणि त्याने घोषणा केली, मी जगात सर्वोच्च आहे, हा माझा शेवटचा जन्म आहे. राजवाड्यात आनंदोत्सव सुरू झाला. अनेक ऋषीमुनींना त्या बालकाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांच्यात एक महान तपस्वी होते, असित. त्यांनी बालकाचे निरीक्षण केले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राजा शुद्धोधन घाबरले आणि विचारले, महाराज, काही अपशकुन तर नाही ना? असित ऋषी म्हणाले, राजन, हा बालक अतिशय महान आहे. तो मोठा होऊन चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो, पण जर त्याने संसाराचा त्याग केला तर तो संपूर्ण जगाला मुक्तीचा मार्ग दाखवणारा बुद्ध बनेल. ते पुढे म्हणाले, माझे दुःख एवढेच की मी त्याच्या उपदेशाचा लाभ घेण्यासाठी जिवंत राहणार नाही. राजा शुद्धोधनाला आपल्या पुत्राने राजसत्ता सांभाळावी अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सिद्धार्थाला सर्व सुखसोयींमध्ये वाढवले. दुःख, रोग, वार्धक्य आणि मृत्यू यांपासून दूर ठेवले. पण नियतीचा मार्ग वेगळाच होता. पुढे सिद्धार्थाने संसाराचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी घर सोडले आणि कठोर तपश्चर्येनंतर बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली. त्या दिवशी ऋषींनी केलेले भविष्य खरे ठरले. राजपुत्र सिद्धार्थ पुढे बुद्ध झाले, जागृत, प्रबुद्ध. त्यांनी जगाला 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्ग दिला. त्यांच्या करुणामय शिकवणीने कोट्यावधी लोकांचे जीवन बदलले. भगवान बुद्धांच्या जन्माची ही कथा आपल्याला सांगते की महानता जन्मात नसते, ती आपल्या कर्मात आणि करुणेत असते. ऋषींच्या भविष्यवाणीत दडलेला संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. सत्य आणि शांतीचा मार्ग निवडणारा प्रत्येक जण आपल्या जीवनात बुद्धत्व प्राप्त करू